सोन्याची अंगठी असो की आयफोन चुकून जरी दानपेटीत पडला तरी देवाचा तुळजाभवानी मंदिर संस्थांचा वादग्रस्त ठराव भाविक संतापले। तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात दररोज भाविक दर्शनासाठी येतात। कोणी देवीचरणी डोकं ठेवतो तर कोणी काही अर्पण करतो। अनेक जण मंदिराच्या दानपेटीत यथाशक्ती दान करतात। मात्र आता या तुळजाभवानी मंदिर संस्थानाचा एक निर्णय वादग्रस्त ठरताना दिसत असून त्यामुळे भाविक प्रचंड संतापले आहेत। दानपेटीत चुकून पडलेली मौल्यवान वस्तू परत मिळणार नाही असा निर्णय संस्थांनी घेतला आहे। मौल्यवान वस्तू परत न करण्याचा हा ठराव नेमका काय आहे आणि एका भाविकाला याचा कसा फटका बसला याची सविस्तर माहिती समोर आली आहे। एखादी व्यक्ती देवळात जाते तेव्हा मनात अपार श्रद्धा असते, विश्वास असतो, पण तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या ठरावामुळे आज हाच विश्वास डगमगताना दिसत आहे। दानपेटीत चुकून पडलेली मौल्यवान वस्तू परत दिली जाणार नाही, ती दानच समजली जाईल असा वादग्रस्त आणि संतापजनक ठराव मंदिर संस्थांनी केला आहे। आणि या ठरावाचा मोठा फटका पिंपरी चिंचवड येथील भाविक सूरज टिंगरे यांना बसला आहे। सूरज हे तुळजापूर येथील मंदिरात देवीच्या दर्शनासाठी आले होते, तेव्हा दानपेटीत पैसे टाकताना चुकून त्यांची सुमारे 1 तोळ्याची सोन्याची अंगठी दानपेटीत पडली आणि हे लक्षात येता टिंगरे यांनी तात्काळ मंदिर प्रशासनाशी संपर्क साधत अंगठी परत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू केले। दानपेटीत जी अंगठी पडली तिचा फोटो, कोणत्या दानपेटीत कधी पडली याची सविस्तर माहिती त्यांनी दिली। तसेच सत्यता पडताळून अंगठी परत मिळावी यासाठी त्यांनी मंदिर संस्थानकाकडे लेखित अर्ज सादर केला। मात्र 2 महिने उलटूनही अंगठी परत न करता मंदिर संस्थाने त्यांचा अर्ज निकाली काढला। याबाबत विचारणा केली असता मंदिर संस्थानाच्या ठरावानुसार या मंदिरात दानपेटीत पडलेली कोणतीही वस्तू परत देता येणार नाही असं लेखी उत्तर सूरज टिंगरे यांना देण्यात आले। त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला। या निर्णयामुळे भाविक अतिशय संतापले असून भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेतला जात असल्याचा आरोप होतो आहे। तुळजाभवानी देवीच्या दरबारात श्रद्धेने येणाऱ्या भाविकांवर अशा प्रकारचे संकट ओढवणे अत्यंत दुर्दैवी असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होताना दिसते आहे। मंदिर संस्थांनी हा ठराव तात्काळ रद्द करावा आणि संबंधित भाविकाला न्याय द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। यासाठी सामाजिक कार्यकर्ते आणि पुजारी मंडळ देखील मैदानात उतरले आहे। त्यांनी रुपयाच्या स्वरूपात 1-2-4 हजार रुपये पेटीत टाकण्याचा त्यांचा मानस होता। ते टाकायला गेल्यानंतर त्यांचा हात वर काढताना त्या हातातली सोन्याची अंगठी पेटीमध्ये पडली। सदरील बाब ही मी मंदिर संस्थांच्या समोर आणून दाखविली। मी मंदिर संस्थांना कळविले। वारंवार मंदिर संस्थांना विचारून पण मंदिर संस्थान चाल ढकलचे प्रश्न करतात आणि व्यवस्थित उत्तर देत नाहीत। भक्त मला तिकडून फोन करून विचारतात की काय झालं। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी तुळजापूर।